आम्ही समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये असे बघणार आहोत की कुत्र्याला खायला घातल्याने काय होते. आपण पाळलेल्या कुत्र्याला कायमच खायला घालतो, पण मी असं ऐकलं आहे की रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना देखील खायला घातल्याने त्यांचा परिणाम आपल्या आयुष्यावर देखील होतो. तुमच्या आयुष्यात काहीतरी मंगलमय होणार आहे, म्हणूनच ही पवित्र कथा तुझ्यासमोर आली आहे. हे दत्त महाराज, जो भक्त कुत्र्याच्या भाकरीची ही कथा श्रद्धेने ऐकेल, त्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर करून त्याच्या मनोकामना तुम्ही पूर्ण कराल. ही कथा ऐकल्याने परमेश्वर प्रसन्न होतात आणि भक्ताला कधीही धनाची कमतरता भासत नाही. कुत्र्याच्या भाकरीची कथा जे कोणी मन लावून ऐकतील, त्यांच्या जीवनातून दारिद्र्य, कर्ज, संकटे, रोग व भीती नाहीशी होऊन सुख, समृद्धी व आनंद प्राप्त होईल. फक्त एकदाच ही कथा ऐकली तर मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते आणि भाग्यातील सुख समृद्धी वाढत राहते. ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्ती देखील आपल्या सर्व रोगांपासून मुक्ती अनुभवतो. म्हणून ही पौराणिक कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका, हीच विनंती. भगवंतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या अशा मित्रांना शेअर करा जे दुःखात किंवा चिंतेत आहेत. देव कधीही तुमच्या जीवनात कशाचीही कमतरता पडू देणार नाही. मित्रांनो, आजची ही कथा आपल्याला स्वतःबद्दल विचार करायला प्रवृत्त करते. आपण अनेकदा रागाच्या भरात इतरांना कुत्रा असे म्हणून अपमानित करतो. आपली जीभ रागाच्या क्षणी अनाहूतपणे कुत्रा या शब्दाचा उच्चार करते. पण लक्षात ठेवा, ज्याची तुलना आपण शिवीगाळीसाठी करतो त्याच कुत्र्याशी संबंधित ही कथा आपल्याला एक महान संदेश देऊन जाते. भक्तांनो, खरंच विचार करा, कुत्रा हा इतक्या खालच्या दर्जाचा प्राणी आहे का? आपण त्याला कधी प्रेमाने अन्न दिले नाही, पण त्याला हिणवण्यात मात्र आपण अनेकदा पुढं असतो. म्हणूनच आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका, कारण यात एक गहन संदेश दडलेला आहे. एका छोट्याशा गावात सुरेश नावाचा एक तरुण राहत होता. आयुष्यातील सततच्या संकटांनी तो पूर्णपणे त्रस्त झाला होता. नेहमी तो स्वतःशीच विचार करत असे, काय पाप केलं असेल मी मागच्या जन्मी की या जन्मात मला एवढे भोग सहन करावे लागत आहेत. एके दिवशी त्याच्या जवळच्या मित्राने त्याला सांगितलं, अरे सुरेश, रोज एखाद्या भटक्या कुत्र्याला भाकरी घाल, कदाचित तुझं दुःख कमी होईल. पण दुर्दैवाने सुरेश इतका जीवनाला कंटाळलेला होता की त्याला काही करण्याची इच्छा उरली नव्हती. त्या दरम्यान त्याला गावापासून थोड्या अंतरावर राहणाऱ्या एका महात्म्यांविषयी समजलं. लोक सांगत होते, ते महात्मा सर्वांच्या तक्रारी ऐकतात, त्यांच्या शंकांचे निरसन करतात आणि योग्य मार्ग दाखवतात. मग दुसऱ्याच दिवशी सुरेशने ठरवलं की तो त्या महात्म्यांना भेटायला जाणार. आश्रमात पोहोचल्यावर त्याने पाहिलं की महात्माजी आपल्या शिष्यांना गोड आणि तत्वज्ञानयुक्त उपदेश देत बसले आहेत. तेव्हा सुरेशने महात्माजींना साष्टांग नमस्कार करून विनम्रतेने विचारले, गुरुदेव, माझ्या मनात एक प्रश्न आहे. महात्मा हसून म्हणाले, बाळा, न घाबरता मनातील प्रश्न विचारा. सुरेश म्हणाला, गुरुदेव, माझ्या एका मित्राने मला सांगितले की कुत्र्याला भाकरी खायला घातल्याने दुःख दूर होते. हे खरे आहे का? साधी भाकरी कुत्र्याला खाऊ घातल्याने नक्की काय परिणाम होतो? तेव्हा महात्मा शांतपणे म्हणाले, बाळा, जो कोणी कुत्र्याला भाकरी खायला घालतो त्याला 8 अमूल्य फायदे मिळतात. ज्याला या 8 फायद्यांची जाणीव असते तो कधीही दुःखी होत नाही आणि गरिबी कधीच त्याच्या दाराशी येत नाही. सुरेश त्याच वेळी गरिबीने त्रस्त होता. त्याच्यावर कर्जही झाले होते. तेव्हा महात्मा पुढे म्हणाले, कुत्र्याला साधा भाकरीचा तुकडा खाऊ घातल्याने त्या व्यक्तीच्या जीवनात 8 विशेष कल्याणकारी परिणाम घडतात. या ज्ञानामुळेच त्याचे जीवन खऱ्या अर्थाने धन्य बनते. म्हणून जो माणूस प्राण्यांमध्ये दया आणि प्रेम दाखवतो त्याच्या आयुष्यात दुःखाचे सावट कधीही येत नाही.
सुरेश साधूंना म्हणाला, साधूजी, मी ही कथा ऐकण्यासाठी खूपच आतुर झालो आहे. कृपया पुढे सांगावे. साधू मंद स्मित करत म्हणाले, बाळा, हे ऐकल्यावर तुझे सर्व दुःख नाहीसे होईल. जे लोक कुत्र्यांना अन्न देतात त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने आशीर्वादित होते. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही मोठ्या दुःखाला सामोरे जावं लागत नाही. पृथ्वीवरील एखाद्या कुत्र्याला भाकरीचा तुकडा खायला देणाऱ्या मनुष्याला 8 अमूल्य फायदे मिळतात. तो सदैव आनंदी राहतो आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती करतो. यानंतर महात्मा पुढे म्हणाले, हे बाळा, तुला मी एक गोष्ट सांगतो, ती नीटपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐक, मग तुला तिचा खरा अर्थ समजेल. एकेकाळी एक काळसोख रंगाचा कुत्रा होता. तो भुकेने व्याकुळ आणि शांततेने थकलेला होता. गावातील प्रत्येक घराच्या दाराशी जाऊन तो अन्नाची याचना करत असे, पण दुर्दैवाने कोणीही त्याला भाकरीचा एक तुकडाही दिला नाही. भूक भागवण्यासाठी तो रस्त्याने भटकत राही. अखेर एका दिवशी तो गावाबाहेर नदीकिनारी असलेल्या एका ऋषींच्या आश्रमात पोचला. तिथे जाऊन त्याने ऋषींना विनंती केली की, मुनिवर, तुम्ही महान विद्वान आणि ज्ञानी आहात, हे मला ठाऊक आहे. म्हणूनच मी माझ्या रिकाम्या पोटी तहानलेल्या घशाने तुमच्याकडे आलो आहे. कृपया मला भाकरीचा तुकडा द्या किंवा माझी भूक भागेल असे काही खायला द्या. ते फात्या भिक्षूंनी मोठ्या मायेने त्या कुत्र्याला पाणी दिलं आणि थोडं अन्न दिलं आणि त्याला शांत केलं. मग त्यांनी हळुवारपणे विचारले, हे श्वान, तुला गावात कोणीही भाकरीचा तुकडासुद्धा दिला नाही का? जेवढं मिळालं असतं तेवढं खाऊनच तुझी भूक भागली असती ना? तेव्हा तो कुत्रा सुस्कारा टाकत म्हणाला, हे मुनिवर, मी काय सांगू तुम्हाला? माझं बोलणं ऐकलं तर तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत. भिक्षूंनी मायेने उत्तर दिलं, नाही रे, मी तुझ्यावर नक्की विश्वास ठेवेन. तुझा आवाजच मला दुःखी वाटतो आहे. सांग, काय आहे तुझ्या मनात? मग कुत्रा म्हणाला, ठीक आहे, तर मी तुम्हाला माझा भूतकाळ सांगतो. आणि मग तो कुत्रा हळूहळू आपली कहाणी उलगडू लागला. हे मुनिवर, या जगातल्या लोकांनी आम्हांवर थोडीशी दया दाखवावी, एवढंच मला वाटतं. आमच्याकडे राहायला घर नाही, आसरा नाही, उपजीविकेचे काही ज्ञान नाही. कपडे घालायचं तर आम्हाला अजिबातच समजत नाही. म्हणून आम्ही हिवाळ्यात, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही उघड्यावर भटकत राहतो. आम्हाला लिहिता वाचता येत नाही. शिस्त, सभ्यता, माणसांसारखं बोलणं हे आम्हाला माहीत नाही. हे आमचं दुर्भाग्य समजा, पण भूक आम्हालाही लागतेच. तुम्हाला लागल्यावर जसं दुखतं तसंच आम्हालाही कोणी मारलं तर वेदना होतात. आम्हालाही डोळ्यात पाणी येतं, रडू येतं. फक्त या 3 गोष्टींमुळेच आम्ही तुमच्यासारखे आहोत. भूक, वेदना आणि अश्रू. त्यामुळे आमच्यावर दया करा. आम्हाला मारू नका, त्रास देऊ नका. आधीच वेगाने आम्हाला दुःखाने भरलेलं आयुष्य दिलं आहे. त्यावर तुम्हीही आम्हाला जखमा देऊ नका. आम्ही माणूस नाही, आम्ही रस्त्यावरचे प्राणी आहोत. आमचा जन्म झाला तेव्हा आमचे डोळे मिटलेले होते. माणसाचा जन्म झाला की जल्लोष होतो, ढोल ताशा वाजवतात, उत्सव साजरा होतो. पण आमच्यासाठी तसं काहीच होत नाही. आमच्या जन्माचा आनंद कोणी साजरा करणार का? मी ज्या अंथरुणात जन्मलो ते रुईसारखं नरम होतं. तिथे गारवा नव्हता. क्षणभर मला वाटलं की मी जणू श्रीमंत घरात जन्मलोय. पण डोळे उघडले तेव्हा दिसलं की माझी आई, जिला तुम्ही कुत्री म्हणून हिणवता, ती आपल्या 5 पिल्लांना घेऊन रस्त्याच्या ढिगाऱ्यात पडली होती. आम्ही 5 भाऊ होतो. त्यापैकी 4 भाऊलालसर आणि तपकिरी रंगाची होती, पण मी मात्र रंगाचा आणि सर्वात लहान होतो. शरीराने मी थोडा कमजोर होतो. आमची आई आम्हाला फार वेळ जवळ ठेवू शकत नव्हती, कारण तिलाही स्वतःचं अन्न शोधावं लागायचं. जर तिचे पोट भरलं नसतं तर ती आम्हाला दूध कसं पाजणार? ती बाहेर कुठे काहीतरी खाऊन आली तेव्हाच आम्हाला तिचं दूध मिळायचं. आमच्या पाचींचं आयुष्य तिच्यावरच अवलंबून होतं. आई दिवसभर इकडे तिकडे फिरून स्वतःसाठी खायला काहीतरी शोधायची, जेणेकरून आम्हाला दूध देता येईल.
कधी तिच्या वाट्याला जेवण यायचं तर कधी पूर्ण उपाशीही राहावं लागायचं. तरीसुद्धा तिने आपल्याला कधीच उपाशी ठेवलं नाही. गावकऱ्यांचा राग मार सहन करून सुद्धा ती आमच्यासाठी खायला आणायची. आई म्हणजे शेवटी आईच ना. स्वतः किती त्रास सहन करावा लागला तरी मुलांच्या पोटाची काळजी आधी घेणारी. रात्री मात्र तिची दुसरी जबाबदारी असते की संपूर्ण गावाचं रक्षण करायची. एखाद्या अनोळखी माणसाला चुकीच्या हेतूने गावात यायची हिंमत व्हायची नाही. कारण आमची आई पहारा देत असे. तिच्या धाकामुळे शेजारच्या गावातील कुत्री आमच्या गावात येण्याचं टाळायची. शेतातील उभं पीक खायला एखादं जनावर आलं तर आमची आई भुंकत धावत जाऊन त्याला पळवून लावायची. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान टाळायचं आणि गावकऱ्यांचा फायदा व्हायचा. गावातील लोकांसाठी आमची आई खूप काही करूनही तिला कधीच त्यांच्या घरातून अन्न मिळत नसे. उलट जर कधी चुकून ती त्यांच्या दारात गेली तर हिला हाकलून द्यायचे, मारून पळवून लावायचे. एखाद्या वेळी भुकेपोटी आईने चुकून कुणाच्या घरातील काही खाल्लं तर तिला काठ्यांनी दगडाने मारहाण व्हायची. भुकेच्या जाळ्याने त्रस्त होऊन ती बिचारी रडत रडत एका कोपऱ्यात बसून राहायची. कुत्रा साधूंना सांगत होता, हे मुनिवर, आम्हालाही तुमच्यासारखं भूक लागायची. त्यात आमच्या आईला आमच्या 5 भावांची काळजी देखील होती. ती आई होती ना म्हणून आपल्या पोटाची जळजळ सहन करूनही आमच्यासाठी अन्न शोधत राहायची. गावकऱ्यांच्या मनात तिच्याबद्दल दया तर उलट दया दूर क्रूरता होती. जेव्हा आमची आई दारोदार भाकरी मागायला जायची तेव्हा लोक तिच्यावर दगड फेकायचे, तिला हुसकावून लावायचे. शेवटी आमच्यासाठी ती गावोगावी हिंडत राहायची. जे मिळेल ते आणून आम्हाला दूध पाजून शांत करायचे. पण अनेकदा भुकेने विवश होऊन आईने एखादं खाण्याचं सामान न पळवलं तर लोक तिच्या मागे लाट्या काट्या घेऊन धावत, काही निर्दयी तर तिला घरात कोंडून मारहाणी करत. दिवसेंदिवस मार खात आमच्या आईची अवस्था फारच वाईट होत चालली होती. मग कुत्रा भिक्षूंना म्हणतो, हे मुनिवर, आमच्या आईचं काय चुकलं? तिनं फक्त पोटाची भूक भागवण्यासाठी आणि आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी जेवणाची चोरी केली. आम्हाला ही चोरी करायला अजिबात आवडत नाही, पण काही निर्दयी लोक आम्हाला जसं करायलाच भाग पाडतात. तो पुढे म्हणाला, एका दिवसाची गोष्ट आहे. एकदा खूप जोराचा पाऊस पडत होता. सगळीकडे गारवा आणि थंडीचं साम्राज्य पसरलं होतं. त्या कडाक्याच्या थंडीमध्ये माझे 3 भाऊ थरथर कापून मरण पावले. त्या दिवशी आमची आई हुंदके देत रडली, पण तिचं दुःख कोणत्याही मनुष्याला समजलं नाही. समजणार तरी कसं? ती मुलं माणसांची थोडी होती. त्यानंतर आम्ही फक्त 2 भाऊ उरलो. आमच्या आईनं आमच्यावर खूप माया केली, काळजी घेतली. पण एक दिवस गावातल्या एका श्रीमंत शेताच्या घरी मोठा समारंभ चालू होता. तिथे अनेक प्रकारच्या मिठाया बनत होत्या आणि बरेच पाहुणे येत करत होते. आई वारंवार तिकडे जायची, काहीतरी मिळेल या आशेने, पण लोक तिला हुसकावून लावायचे. त्यांच्या मनात इतकेही करुणा नव्हती की भुकेलाच नवऱ्याला थोडं अन्न देऊन पुण्य कमवावं. माझ्या आईकडे कुणीही दया दाखवली नाही. 1 भाकरी दिली असती तर त्यांचं काय बिघडलं असतं? पण त्या स्वार्थी लोकांना हे कधीच कळलं नाही. तरीही माझी आई आपल्या लेकरांसाठी काळजी करत होती. उपाशी पोटी रडणाऱ्या मुलांना काहीतरी मिळावं म्हणून ती वारंवार त्या खाण्याच्या ठिकाणी जाऊन थांबू लागली. शेडजींच्या अंगणात लोक जेवायला बसले होते. वाढपी लोकांना अन्न वाढत होते. तेवढ्यात अन्न वाढणारा माणूस काही आणायला थोडं दूर गेला. त्या क्षणी माझी आई धाडस करून तिकडे गेली आणि 1 भाकरी उचलण्याचा प्रयत्न केला. तिचं तोंड फक्त त्या भाकरीला स्पर्श झालं. इतक्यात तिला कोणीतरी पाहिलं. तो माणूस मोठ्याने ओरडला आणि क्षणात गोंधळ उडाला. आसपासची लोक काठ्या उचलून आईला मारायला धावत सुटले. आई घाबरून इकडे तिकडे पळू लागली. पण समोरूनही लोक तिच्यावर हल्ला करण्यासाठी येत होते. आईला कोणाला मारायचं नव्हतं. ती फक्त लेकरांसाठी भाकरी घेण्याचा प्रयत्न करत होती. पण जमलेल्या माणसांच्या रागाने ती घाबरली आणि पंक्तीत बसलेल्या जेवणांच्या रांगा ओलांडून जीवाच्या आकांताने पळू लागले. दरम्यान जेवायला बसलेले लोकही उठून उभे राहिले. सगळ्यांनी एकच आवाज केला, या अन्नाला कुत्रीचा स्पर्श झाला आहे. आता हे आम्ही खाणार नाही. क्षणात लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. शेठजींपर्यंत ही बातमी पोचली आणि ते चिंतेने व्याकुळ झाले.
हळूहळू त्यांचे डोळे पाणावले आणि ते जोरजोराने रडू लागले. आता या प्रकरणाचं काय करायचं असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात फिरू लागला. काही लोक म्हणत होते फक्त एका कुत्र्याने जेवण ओलांडलं म्हणून ते अन्न खराब कसं होणार. एखाद्या जनावराच्या स्पर्शामुळे अन्न भ्रष्ट होत नाही. त्या कुत्र्याने तर फक्त वाट ओलांडली आहे, पण त्यांच्या बोलण्याकडे कुणी लक्ष दिलं नाही. इतर काही जण म्हणाले शहरांमध्ये तर लोक कुत्रे घरातच पाळतात, त्यांच्यासोबतच राहतात, त्यांच्याच जवळ जेवतात, अगदी झोपतात सुद्धा. मग या कुत्र्याने फक्त जेवण ओलांडलं तर त्यात एवढं वाईट मानावं असं काही नाही. पण काही लोक मात्र नकारात्मक वृत्तीचे होते. चांगलं बोलणाऱ्यांना त्यांनी खोटं ठरवलं आणि उलट म्हणून चांगले म्हणून तुमचं म्हणणं चुकीचं आहे. कुत्रीचा स्पर्श झालाय, हे अन्न नक्कीच अशुद्ध होतं. हे अन्न शरीरावर वाईट परिणाम करणार आहे, म्हणून हे कोणीही खाऊ नये. शेवटी त्यांचंच मत सर्वांनी मान्य केलं. ते सगळं अन्न गरिबांना आणि रस्त्यावरच्या जनावरांना देण्यात आलं. त्या दिवशी माझ्या आईने मात्र पहिल्यांदा पोटभर जेवलं होतं. इतकं समाधानकारक जेवण तिने आयुष्यभर कधीच घेतलं नव्हतं. जेवल्यावर ती शांत झोपली, पण तिच्या लक्षातही नव्हतं की हाच दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा घात ठरणार आहे. माझी आई गाढ झोपीत असतानाच तो निर्दयी शेतीत आला आणि तिला अमानुषपणे मारहाण करू लागला. पायाला दुखापत झाल्यामुळे आईला पळून जाण्याची संधी मिळाली नाही. ती प्रचंड वेदनेने किंचाळत होती. आईच्या आक्रोशाने दगडसुद्धा द्रवित होईल, पण त्या निष्ठुर शेठच्या हृदयात मात्र दया नव्हती. त्याने तिला निर्दयीपणे झोडली. आईच्या आक्रोशाने संपूर्ण गाव हादरलं. शेवटी काही गावकरी धावत आले आणि त्याला समजावत म्हणाले, शेठजी, भुकेमुळे माणसाची बुद्धी फिरते, मग ही तर जनावरं आहे. तिला चांगलं वाईट समजण्याची ताकद कुठून येणार? आता तिच्यावर इतका क्रूरपणा करून तुम्हाला काय मिळणार? जे नशिबात होतं ते घडलं आहे. आता हा विषय इथेच थांबूया. गावकऱ्यांच्या या बोलण्याने शेठ शांत झाला आणि त्याने मारहाण थांबवली. आई मात्र मार खाल्ल्याने अत्यंत वेदनेत लंगडत आमच्याकडे आली. तिने सगळा प्रसंग आम्हाला सांगितला. हे ऐकून आमच्या मनात एकच विचार आला, कुत्र्यांचं आयुष्य किती कल्लोळाने भरलेलं आहे. फक्त एका चोरी केलेल्या भाकरीसाठी एवढी भीषण मारहाण सहन करावी लागते. ज्यांना स्वतःच्या वेदना जाणवत नाहीत ते आमच्यासारख्या मुक्या जीवांच्या आक्रोशाला कसं समजून घेणार? त्यांना हे कळत नाही की अशा जीवाच्या आत्म्याला दिलासा दिला तर त्यातून परमेश्वरही प्रसन्न होतो. साधू अजून एक दिवसाची गोष्ट आहे. त्या गावाबाहेर एक ब्राह्मण येऊन थांबला होता. त्याने आपल्या जेवणासाठी एका जागेत चोल केली आणि त्यावर डाळ शिजवली. मग बाजूलाच त्याने थोडं पीठ मळायला ठेवलं आणि जवळच्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला. ते फास कुठून तरी माझी आई भटकत तिथे पोहोचली. तिला ते पीठ दिसलं. ती मनात म्हणाली, हे पीठ कुणाचं आहे की नाही असा विचार करून ती भुकेली असल्यामुळे ते पीठ खाऊ लागली. दरम्यान विहिरीवरून परत येताना ब्राह्मणाने पाहिलं की एक कुत्री त्याचं पीठ खात आहे. तो खूप दुःखी झाला आणि रडू लागला, कारण तोही 2 दिवसांपासून उपाशी व थकलेला होता. आजूबाजूच्या लोकांनी त्याला सांगितलं, अरे ब्राह्मण, कालसुद्धा याच कुत्रीने एका शेठजींचं जेवण बिघडवलं होतं आणि आज तुझं पीठही खाल्लं. हे ऐकून ब्राह्मण खूप खिन्न झाला. तो म्हणाला, मला तरी काय माहीत की ही अशुभ कुत्री आज माझं ही पीठ खाणार आहे. रागाच्या भरात त्याने काही न बघता एका काठी उचलली आणि माझ्या आईला मारू लागला. तिने ते पीठ आज नीट खाल्लंही नव्हतं, पण तिच्यावर जोराचा मार बसला. त्या मारामुळे ती अनेक महिने लंगडत चालली होती. त्या दिवशी मला समजलं, माणूस किती क्रूर असतो. आम्ही त्यांचं काम करतो, त्यांचं रक्षण करतो, तरीसुद्धा तो आमचं दुःख कधीच समजू शकत नाही. कुत्रा पुढे म्हणाला, मुनिवर, आमच्यात कमीपणा तरी काय आहे? हे स्वार्थी लोक आमच्याशी असं का वागतात? आम्हाला का त्रास देतात? आम्हाला प्रेमाने खाऊ घालत नाहीत, तरीही आम्ही त्यांच्या किती उपयोगाचे असतो. त्यांच्या घराचे रक्षण करतो, सावधगिरी बाळगतो. अजूनही आमच्यात असे अनेक गुण आहेत जे माणसाला कधी कळणार नाहीत. तेव्हा महात्माजी शांतपणे म्हणाले, बाळा, जर माणसाला खरं कारण कळलं असतं तर तो कधीही प्राण्यांशी असं वागला नसता. कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचे किती फायदे आहेत हे जर मनुष्याला समजलं तर तो रोजच्या रोज कुत्र्याला भाकर न चुकता दिली असती. आज मी तुम्हाला सांगतो, कुत्र्याला भाकरी खायला घालण्याचे 8 गुप्त फायदे जे सामान्य माणसालाही माहीत नाहीत. महात्माजी पुढे म्हणाले, जेव्हा घरी भाकरी बनते तेव्हा पहिली भाकर गाईची आणि शेवटची भाकर कुत्र्याची असते. हेच देवाने ठरवलेलं विधान आहे. पण आजचा माणूस हा नियम विसरला आहे.
तो स्वतःच पहिली आणि शेवटची भाकर खाऊन टाकतो. त्यानंतर त्यांनी सांगितलं, कुत्र्याला भाकरी खायला घातल्याने शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. कारण जेव्हा शनीची वाईट दशा एखाद्यावर येते ते त्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागतं. महादशा सुरू झाली की केलेलं काम विफल होऊ लागतं. आर्थिक संकट डोकं वर काढतात. पण अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने कुत्र्याला भाकरी दिली तर शनीचा अशुभ परिणाम बऱ्याच प्रमाणात कमी होतो. कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचा एक महत्त्वाचा लाभ म्हणजे आपल्या जीवनात नशिबाची साथ लाभते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. दुसरा फायदा असा आहे की कुत्र्याला भाकरी खायला दिल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. तिसरा मोठा फायदा म्हणजे अशा सत्कर्मामुळे तुमच्यावरचे कर्ज कमी होऊ लागते आणि हळूहळू कर्जमुक्ती मिळते. त्याचबरोबर आरोग्य सुधारते, मन प्रसन्न राहते आणि देव नेहमीच दयाळू होऊन कृपा करतो. जीवनात संकट येत असताना किंवा अचानक एखादा अपघात किंवा मृत्यू झाल्यास कुत्र्याला भाकरी खाऊ अत्यंत शुभ मानले जाते. दररोज एक भाकरी कुत्र्याला दिल्यास आपत्तीपासून संरक्षण मिळते आणि अकाल मृत्यूचा धोका दूर होतो. अशा प्रकारे महात्म्यांनी सुरेशला कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचे 8 महत्त्वाचे फायदे समजावून सांगितले. सुरेशने ही उपदेश मनावर घेतले आणि तसेच आचरण केले. त्यानंतर त्याच्या जीवनात एकापेक्षा एक चमत्कार घडत गेले. तर भक्तांनो, तुम्हाला आजची कहाणी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आजची कहाणी आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका.